हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तर स्वाती आणि भाऊजी आम्ही इथं जीवूरच्या स्टँडवर बसलेलो आहे. इकडं जीवूरचं स्टँड आहे आणि इकडं आम्ही झाडाखाली बसलो आहे, एस टीची वाट बघतोय. तर माझे किती दिवस झाले का व्हिडिओ नाही? तर 8 दिवस झाले. बरोबर 8 दिवस होऊन गेलं की माझे व्हिडिओ नाही. हां, माझी आजी वारली अचानक, मला जावं लागलं आणि मग होय का तुम्ही व्हिडिओ बघता का आमचे? ते आमचे सबस्क्रायबर आहेत, आमचे व्हिडिओ बघतात. त्यांना एवढा उशीर झाला आमच्या पुढं उभं राहिल्यात, पण त्यांना काय बहुतेक त्यांना बघितलं नसतं. व्हिडिओ चालू केल्यानंतर त्यांना लक्ष दिलं. तर माझी आजी वारली अचानक, मला जावं लागलं. तर तिकडं गेल्यापासून आत्तापर्यंत मी गेले तिकडं 3-4 दिवस गेलं आमचं. तिकडनं आले तेव्हापासून माझे व्हिडिओ नाहीत. तर व्हिडिओ तर का नाहीत आता तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, तरी पण मला वाटतंय की बरेच माझे सबस्क्रायबर 2 दिवस व्हिडिओ नाही आला, 1 दिवस नाही आला तर मला फोन करत असतात, कमेंट करत असतात. ह्यावेळेस काय कमेंट दिसत नाही, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की राधाची आजी वारली, त्यामुळं बहुतेक दुःख असल्यामुळं ते व्हिडिओ बनवत नसेल. दुःखात तर होतेच मी, त्याबद्दल वाद नाही, पण ते दुःख असतानाच अजून दुसरं एक दुःख उभं राहिलं बघा. अचानक माझं हे बघा एस टी चाले जाती करमाळ्याला. हां, जाती पण नगर बाई, मोठी गाडी हो का, अहिल्यानगरची जी गाडी आहे ही गाडी जाती या, पण ह्याला तिकीट लय असणार आहे. आमच्या इथून ह्या जीवूरमधनं नाशिक नगर बऱ्याच गाड्या. आज पहिल्यांदा मी इथं बारामती गाडी पण बघितली होती. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की माझी आजी वारलेली, माझं दुःख तर होतंच होतं. त्यात काय मला 2-3 दिवस माझं लक्ष पण नव्हतं, फोन पण हातात घेतला नाही, काय नाही. आणि ते दुःख असताना पण माझं अजून एक नवीन दुःख उभं राहिलं. ते दुःख म्हणजे माझे जे काम धंदा बिझनेस काय असेल ते, तर ते सगळं माझं जीवन म्हणजे माझं घर परपंच संसार चालणारं माझं काम. कोणचं काम? तर यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं. आणि यूट्यूबमधनं बरेच माझी अशी प्रगती झाली. तुमच्यासमोर मी माझं सगळं सुख दुःख सगळं, माझी लेकरं लहानाची मोठी झालेली हे कशी झाली, आणि नेमकं व्हिडिओ बनवायला सुरू केलं तर का अशा गाड्यान घोड्यान काय ना काय नुसतं वाजत असतं. रेल्वे तर येत असत्या, त्या कुत्रे तर भुकत असतात, काय तरी असतोय गोंधळ. ए मावशे महाग सर, गाडी यायला लागली महाग. तर मी तुम्हाला हे सांगायला लागली होती की ह्या यूट्यूबच्या भरोशावर मी काय एवढे अवलंबून राहिले नव्हते, पण या यूट्यूबमुळं माझं भरपूर असं चांगलं झालं. तर नुसतं यूट्यूबमुळंच नाही, तर यूट्यूबवर असणारे माझे सपोर्टर, माझी यूट्यूब फॅमिली, ह्यांच्यामुळं माझ्या बऱ्यापैकी सुधारणा झाली. माझे हवस इच्छा माझे स्वप्न बरेच काय पूर्ण झाली. पण माझं अजून काय स्वप्न होतं, मला वाटत होतं मी उन्हातान्हात काम नाही करू शकत. भरपूर कष्ट केलं, भरपूर उन्हामध्ये राबली, लेकरांचा हाल झालं, बरंच काय. पण ह्या यूट्यूबवर आले, माझी प्रगती झाली. माझं उन्हातलं कष्ट गेलं, घरात बसून लेकरांवर लक्ष ठेवत लेकरांना शिक्षण देत म्हणा, नवऱ्याबरोबर भांडण करत कसं बी असेल, पण माझं घरामध्ये 2 पैसे चालू होतं. आणि आता असं दुःख झालंय मला की यूट्यूबनं स्वतः कंपनीनं माझं पेमेंट बंद करून टाकलं. मग त्याचं एक दुःख, कारण बघा आता नवऱ्यानं माझ्या काम सोडून दिलेलं आहे. बरेच दिवस झालं नवरा कामाला नाही. जसं आमच्या गावच्या गाड्या वडण्या होत्या ना, तेव्हापासून नवऱ्यानं काम सोडून दिलं. आपल्या गावात तर कामं धंदा नाही, तर
आणि उन्हात आणायचं तर काम नसतंय, तुम्हाला तर माहितीच आहे. माझं कसं बसं का नाही, महिना 2 महिन्याला 3 महिन्याला येत होतं, तर ती पण आता बंद पडलंय. मी व्हिडिओ सोडू शकते पण पेमेंट घेऊ शकत नाही. आणि असं नाही की बाबा एकच आयडीचा प्रॉब्लेम आला, तर माझ्या दोन्ही आयड्यांना प्रॉब्लेम आला आहे, सण्याच्या बी आणि माझ्या बी. इतकं दुःख होतं आहे ना मला, तर मी तुम्हाला सांगते की आजी वारलेलं तर दुःख असूनच्या असून हे पेमेंटचं पण दुःख वेगळंच. आणि अक्षरशः मी आजारीच पडले. तुम्हाला सांगते मी किती खुश होते. मी शेंगाच्या रानात गेली, शेंगा केल्या, माझं वजन वाढलं म्हणून मी किती सगळ्यांना सांगत होते माझं वजन वाढलं. भले मला हे स्वाती झालं, कुणी झालं, ते म्हणत होते किती काळी दिसायला लागली, किती कलर बदलला आहे, असं तसं. पण मी म्हणजे जाऊ दे, रंगाला कोण बघतंय माझ्या. पण मी का ना उन्हात का होईना पण काम केलं, शेंगा तोडल्या, पण मी खाऊन पिऊन का नाही एन्जॉय केला. आणि रंगाला एवढं काय बघायचं आहे, अंगाला बघत नाही मी. पण आता माझं वजन वाढलं. मी माझ्या डोक्यात मी ह्यांना असं सांगत होते. आणि हे बघा माझं पेमेंट बंद झालं, त्याचं लय मोठं दुःख वाटतंय मला. त्यामुळं मी परत मोबाईल पण हातात घेतला नाही, काय नाही. आता स्वतः आली होती तर मी झोपूनच होते. मला भूक पण लागत नाही, तहान लागत नाही. हो काय बिल्डिंगमधलं खरकाटं फेकलं बघा हे तर आतमध्ये बघते. तर सगळं तोंड ही माझं सुकून गेलंय, असं म्हणजे नुसतं कणकणी आल्यासारखं झालंय. म्हणजे दुखणं आल्यासारखं, भूक लागना, कुणी बोललेलं कळलं नाही मला. कुणी मला किती जवळ बसून जरी हाक मारले तर माझं लक्ष जायना. मला एवढंच वाटतंय का माझ्या ह्याला नजर लागली. भले मी कधी कधी माझी आयडी बंद ठेवत होते रागाच्या भारात. आणि हा बघा, आणि माझ्या नवऱ्याला आता भरोसा पण येईना की खरंच मी एवढं जीव तोडून सांगते या, माझा पगार बंद झाला आहे, माझा पगार बंद झाला आहे, मला टेन्शन आलं आहे. ती काय महिन्याला येत नव्हता, मला 2-3 महिन्याला यायचा. पण तेवढंच मला आनंद वाटत होता की चल नवरा जर नाही केला, मी जर बाहेर काय कामाला जाऊ शकत नसले तरी 2 पैसे मी घरात बसून कमवते. आणि दोन्ही माझ्या आयड्या बंद झाल्या, त्याच्यामुळं मला मूडच नाही, इंटरेस्टच नाही. चल गाडी आली बघा, आता निघालो. नाशिक गाडी, नाशिकला चालली आहे. नाशिकला गाडी चालली. आता ह्या गाडीनं आम्हाला करणार चल पलीकडे पटकन नको, महागारी घेता येते गाडी. पुढं नेल्यावर करतात महागा आली. आता हे वर आधी आपली